नमस्कार. आज मी इथे शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात आधी मी मसूरची डाळ धुवून घेतलेली आहे. त्यात एक अर्धा कांदा बारीक चिरलेला, 3 हिरव्या मिरच्या घालून कुकरला शिजवून घेते. डाळ शिजवून घेतलेली आहे. कढईत तेल घेऊन त्यात 2 सुक्या मिरच्या, लसूण आणि जिरं घालून परतून घेते. थोडंसं हिंग आणि हळद घालते. आता शिजवून ठेवलेली डाळ घालते. सगळं मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळीला उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. मसूरची डाळ तयार आहे. इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्यातले दाणे काढून घेते. अशा प्रकारे दाणे काढून घेतलेले आहेत. ते आता धुवून घेते मी. इथे एक छोटा सुरणाचा तुकडा घेतलेला आहे, त्यातले मी कापं काढून घेते. अशा प्रकारे आणि त्याच्या उरलेल्या छोट्या तुकड्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेते. सुरण मी मीठ आणि कोकम घालून पाण्यात भिजत घालून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. इथे छोटे सुरणाचे तुकडे मी तुरीच्या दाण्यांमध्ये घातलेले आहेत. एक छोटा बटाटा, एक वांग घालते. इथे कुकरमध्ये मी आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलेले आहे, तेलात परतून घेते. एक मोठा चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घेते. एक टोमॅटो घालते. टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते. इथे मी तुरीचे दाणे, वांग सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. लाल तिखट घालते, हळद, धणे पावडर, गरम मसाला पावडर घालते. सगळं मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते आणि कुकरला झाकण लावते आणि 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी कुकर उघडते. भाजी शिजलेली आहे. बटाटा पण शिजलेला आहे. तुरीच्या दाण्यांची भाजी तयार आहे. इथे मी बारीक मेथी घेतलेली आहे, ती साफ करून घेते अशा प्रकारे आणि 5-6 वेळा पाण्यातनं स्वच्छ धुवून घेते. भाजी धुवून पाणी निथळलेलं आहे. आता मी बारीक चिरून घेते. भाजी चिरून झालेली आहे. आता मी कढईत तेल घेऊन एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालून नरम होईपर्यंत परतून घेते. आता बारीक चिरलेली मेथी घालते आणि परतून घेते. भाजीला पाणी सुटलेलं आहे. थोड्या वेळाने मी मीठ घालते आणि पुन्हा एकदा परतून घेते. आता किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि पाणी आटेपर्यंत भाजी शिजून घेते. इथे सुरणाची कापं घेतलेली आहेत मी, त्यातलं पाणी काढून घेते. लाल तिखट, हळद, मीठ, कोकम आगळ घालून व्यवस्थित लावून घेते कापांना. इथे प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. थोडंसं तांदळाचं पीठ घेते आणि मिक्स करून घेते. सुरणाच्या कापांना लावून घेते. इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं मी, त्यात कापं मी फ्राय करायला ठेवते. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मी कापं शिजून घेते. कापं शिजलेली आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.